तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी गावठी कोलंबी आणि कांबेऱ्या. तर ही आहे खाजनाची मच्छी. तर खूपच टेस्टी होते ही मच्छी. तर तुम्ही गावाकडं असाल तरच तुम्हाला ही खायला मिळेल. मुंबईमध्ये असाल किंवा कुठल्या शहरामध्ये असाल तर नाही मिळणार. तर ही आहे टेस्टी टेस्टी मच्छी. चला आपण बनवूया. तर मी घेतलेलं आहे छान असं लसूण ठेचून आणि घेतलेली आहे मिरची आणि आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत आंबोशी. तर या घरची आंब्याची आंबोशी आहे बनवलेली मी. तर ती घातलेली त्याच्यामध्ये आणि चवीनुसार घालूया आपण त्याच्यामध्ये मीठ. तर हे आपण सगळं काही मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये. लाल तिखट, गरम मसाला, हळद पावडर आणि हे पूर्ण आपण छान असं मॅरिनेट करून घ्यायचं. हलवून घ्यायचं आहे त्याला. तुम्ही चमच्यानी घ्या किंवा पळीने घ्या किंवा हाताने सुद्धा करू शकताय तुम्ही. तर ह्याला काळवलेलीच मच्छी खरं तर म्हणतात. तर घालूया आपण त्याच्यामध्ये आता तेल. तर मी घेतलेला आहे 1 मोठा चमच आणि खूप छान हलवून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि जितकं हवं तितकं आपण त्याच्यामध्ये पाणी घालू शकतोय. तर माझी ही रेसिपी कशी वाटली नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करून सांगा. आणि ही आहे गावठी मच्छी, खूपच एक नंबर होते. तर एक नंबर टेस्टी असते तिचा. तुम्ही पातळ रस्सा घाला किंवा सुकं घातलं तरीसुद्धा खूप छान होते. तर चला आता आपण ठेवूया गॅसवरती. छान असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे आपण तिला आणि आता आपण तिला शिजवून घेणार आहोत. तर इकडे पाहताय छान असं उकल आलेलं आहे आणि आपली खूप छान अशी गावठी मच्छी रेडी झालेली आहे. तर ही आहे कोळंबी आणि कांबेऱ्या. तर आमच्याकडे कांबेऱ्या म्हणतात यांना. काही काही लोकं फाप्यासुद्धा म्हणतात. तर अशी रेसिपी खायची असेल तर गावाला या आणि ही रेसिपी खा किंवा बाजारात मिळाली तर घेऊन या. खूप छान ही एक कांबेऱ्यांची रेसिपी होते. एक नंबर टेस्टी टेस्टी. तर अशीच बनवा आणि लाईक, शेअर, कमेंट करा.